नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक, गुन्हे शाखा युनिट 1 ची मोठी कामगिरी। नाशिक शहरातील भद्रकाली परिसरात बेकायदेशीरपणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत 45,000 रुपयांचे नायलॉन मांजा हस्तगत केले आहे। ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने भद्रकाली परिसरात सापळा रचून शाहरुख शाह जुने नाशिक या इसमास अटक केली आहे। त्याच्याकडून मोनोकाइट आणि मोना फायटर कंपन्यांचे एकूण 45 गट्टू नायलॉन मांजा जप्त करण्यात आले। या मांजाची एकूण किंमत 45,000 रुपये आहे। शाहरुख अमीर शाह याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा 1986 तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची विक्री होत असल्याने पोलिसांनी ही तात्काळ कारवाई केली आहे। ही महत्वाची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाल काठे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रवींद्र आढाव, विशाल देवरे आणि महिला पोलीस कर्मचारी मनीषा सरोदे, अनुजा एल्वे यांच्या प्रयत्नांतून यशस्वी करण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.